तिथे मराठा क्रांती ठोक मोर्चा आज मातोश्रीवर आंदोलन करणारे सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं काल मातोश्रीवर धडक दिली होती। उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण प्रश्नी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी या शिष्टमंडळाची होती। मात्र सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला न भेटा उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले। ठाकरेंची भेट न झाल्यानं कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे आज मातोश्रीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करणार आहे। अपडेट जाणून घ्यात वेदांत नेव आपल्यासोबत आहे। वेदांत, काल देखील त्यांनी आग्रही भूमिका धरलेली होती की उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, पण त्यांची भेट होऊ शकली नाही। कार्यकर्ते नाराज झाले होते, त्यामुळे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कधीपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे? काय नेमकी आंदोलकांची भूमिका आहे? दीपक, साधारणतः 12-12:15 दरम्यान दुपारी हे सर्व मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी मातोश्रीवर येतील। त्यांची एकच मागणी आहे की उद्धव ठाकरेंनी आम्हाला वेळ द्यावी आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी। मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे की उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्येच आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी नेते आणि मराठा नेते यांनी एकत्र बसावं आणि यावर तोडगा काढावा। मात्र उद्धव ठाकरेंनी आमच्या शिष्टमंडळाशी बातचीत करावी, त्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट करावी। जसं शरद पवारांनी भेट दिली आधी तशीच भेट आम्हाला उद्धव ठाकरेंची सुद्धा हवी आहे, अशा प्रकारची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाची आहे। आणि त्यामुळेच मातोश्रीवर दुपारी 12-12:15 दरम्यान हे सगळे येतील। आणि त्याआधी आपण बघतोय आंदोलन जर झालं आणि जर आक्रमक पदाधिकारी झाले तर त्यासाठी अतिरिक्त फौजफाटा पोलिसांचा सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे। आणि इथे आपण बघतोय सर्व पोलीस इथे तैनात आहेत आणि बाहेर सुद्धा पोलीस व्हॅन लागलेले आहेत। अगदी शांततेत त्यांनी इथे यावं, त्यांची जी म्हणणं आहे ते त्यांना सांगण्यात यावं। त्याशिवाय रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वात हे सर्वजण येणार आहेत, कदाचित ते आंदोलन करतील। त्यामुळे 149ची नोटीससुद्धा रमेश केरे पाटील यांना देण्यात आलेली आहे। त्यामुळे मातोश्री बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। बाहेरसुद्धा आपण बघतोय पोलिसांच्या व्हॅन लावण्यात आलेल्या आहेत। जसे आंदोलक येतील त्यांना शांततेचं आवाहन केलं जाईल आणि त्यानंतर मातोश्रीमधनं काय निरोप येतो का हे सुद्धा बघावं लागेल। दीपक, नक्कीच या आंदोलनासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद वेदांत दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।